नमस्कार फ्रेंड्स. आज आपण बनवूयात आंबट चुक्याची भाजी. आणि आंबट चुक्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नुसतीच आंबट चुक्याची नाही, तर त्यासोबत आपण कुठल्या कुठल्या भाज्या वापरणार आहेत हे सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि मस्त अशी गरगट्टा भाजी आंबट चुक्याची आज आपण बनवूयात. तर ती भाजीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर आपण करूयात रेसिपीला सुरुवात. तर भाजीला आपण करूयात सुरुवात. तर सुरुवातीला भाज्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आंबट चुका आहे हा, आणि त्यानंतर शेपू आणि चंदन बटवाची भाजी आहेत आणि पालक. ह्या 3 ते 4 भाज्या आपण यामध्ये वापरणार आहेत. तर छान अशी भाजी याची तयार होते, संपूर्ण अशी गरगटा भाजी. तर आंबट चुका आहे हा हा आपण घेऊयात चिरून. तर बारीक चिरून घ्यायचा आहेत आणि मस्त असा स्वच्छ धुवून आपण याची भाजी जी आहे ती बनवणार आहेत. तर सुरुवातीला आंबट चुका जो आहे तो मी चिरून घेते. आंबट चुकाची पाने एकदम पालकासारखे असतात, पण ते आंबट लागतात. आणि बघा तुम्ही, छान असा आपण हा चिरून घेणार आहेत आणि शिजवून घेणार आहेत, म्हणजे गरगटा भाजी आपल्याला याची मस्त अशी बनवता येईल. तर या पद्धतीने मी हा घेते चिरून. तर नुसते आंबट चुकाच नाही, तर आपण सर्वच भाज्या यामध्ये वापरणार आहेत. म्हणजे पालेभाज्या ज्या आहेत त्या 2 ते 3 पालेभाज्या आपण यामध्ये वापरणार आहेत. तर आता मी घेतलेत शेपू, आणि शेपूसुद्धा अशाच पद्धतीने बारीक चिरून मी घेणार आहेत. आणि आता शेपू झाले आहेत चिरून. त्यानंतर आपण चिरूयात. ही जी भाजी आहे हिला चंदन बटवा असं म्हणतात, आणि ही भाजी आपण यामध्ये वापरणार आहेत. तर ही सुद्धा पालेभाजी आहे, खूप छान असते आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. खूप छान भाजी ही लागते. नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. आता ही आपण चिरले चंदन बटवा, आणि ही सुद्धा अशा पद्धतीने चिरून घेतली आहेत, आणि ती सुद्धा आपण टाकली आहेत, मस्त अशी कापून टाकून टाकली आहेत. आणि यानंतर घेतले आहेत पालक, आणि पालकसुद्धा आपण त्याच पद्धतीने चिरून घेणार आहेत. तर या सर्व भाज्या ज्या आहेत त्या झटपट शिजल्या जातात, आणि आपल्याला गरगटा भाजी करायची आहे, त्यामुळे आपण ह्या चांगले शिजवूनच देणार आहेत. तर पालक घेतला आहे. तर भाज्या झाल्या चिरून, आणि मस्त असे मी घेणार आहे स्वच्छ धुवून. तर मी अगोदर काही धुतलेले नाही आहेत, नंतरच धुतलेले आहे. तर या पद्धतीने मी घेतले धुवून. कारण शेपू जी आहे ती धुतल्यानंतर चिरता येत नाही, म्हणून मी नंतरच धुतलेली आहे चिरल्यानंतर. तर या पद्धतीने धुवून घेतले आहेत. आणि यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहेत, कच्ची शेंगदाणे मी घालणार आहेत. तर छान अशी लागतात कच्ची शेंगदाणे, त्यासाठी यामध्ये मी कच्ची शेंगदाणे टाकलेले आहेत. आणि आपण ही भाजी उकडल्यानंतर ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस ही शेंगदाणे आपण खायच्या वेळेस खूप छान अशी लागतात, त्यामुळे मी यामध्ये संपूर्ण अशी शेंगदाणे घातलेले आहेत. तर पाणी टाकून कढईमध्ये भाजी शिजायला ठेवलेली आहेत. तर पाणी आपण 1-2 ग्लास पाणी असं घातलेलं आहे, म्हणजे भाजी चांगली शिजून जाईल. तर यावर आपण झाकण ठेवणार आहेत आणि मस्त अशी शिजून देणार आहेत. तर गरगटा बनवायची आहेत, त्यामुळं चांगली अशी शिजून देणार आहेत मी. तोपर्यंत आपण त्याचं बनवून घेऊयात वाटण. तर वाटणामध्ये सुद्धा काही सिंपल असंच वाटण आहे. हिरवी मिरची घालणार आहेत, आणि भाजलेले शेंगदाणे आपण अगदी छोटी अर्धी वाटी घेतलेली आहेत. आणि हिरव्या मिरच्या, थोडीशी तिखटच भाजी छान लागते ही, त्यामुळे हिरव्या मिरच्यासुद्धा 5 ते 7 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घातलेल्या आहेत, आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहेत. तर अर्धा चमचा जिऱ्याच घातलेली आहे मी. तर वाटण अगदी सोपं आहे आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे. त्यानंतर यामध्ये घातले आहेत शेंगदाणे, आणि याचं वाटण आपण घेऊयात दळून. तर मिक्सरला लावून घेतले आहेत मी याचं वाटण. तर ते अशा पद्धतीने झालं आहेत. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी, आणि हे पातळसर करून वाटून घ्यायचं आहे. वाटण जे आहे ते आपण पातळसरच करणार आहे.
तर या पद्धतीने याचं वाटणसुद्धा अशा पद्धतीने मी तयार केलेत आणि भाजीसुद्धा आपली मस्त शिजून जाणार आहे. 5 ते 10 मिनटामध्ये भाजी ही शिजून जाते. तर या पद्धतीने भाजी शिजलेली आहेत. तर त्यामध्ये जे पाणी आहे ते मी तसंच ठेवणार आहेत आणि एका वाटीमध्ये मस्त अशी ही भाजी काढून घेणार आहेत. कारण ही भाजी आपल्याला हटवून घ्यायची आहे, त्यामुळं मी ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहेत. तर यामध्ये आपण घालूयात बेसन पीठ. अगदी चमच्याभरच असं बेसन पीठ घातले, जास्त काही बेसन पीठ आपण यामध्ये घालणार नाही तर खूप घट्टसर भाजी होते. तर या पद्धतीने चमच्यानेच मी मिक्स केले आहेत, कारण भाजी जी आहे तिला जास्त हटवण्याची गरज नाही आहे, कारण ती लगेच शिजलेली आहे. त्यामुळं भाजीला आपल्याला काही जास्त हटवण्याची गरज पडणार नाही आहे. तर या पद्धतीने चमच्यानेच मी मिक्स करून घेतलेली आहे. तर बघा तुम्ही किती मस्त अशी बारीक झाली, मस्त गरगटा भाजी, आंबट चुक्याची गरगटा भाजी आपली ही तयार होणार आहेत. तर वाटण तयार झालं आहे आणि भाजीसुद्धा हटून झालेली आहेत. आता आपण बनवूयात भाजी. तर ही जी तेलाची बॉटल आहे ही मी ऑनलाईन घेतलेली आहेत आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आपण कढईमध्ये तेल घातले, तेलनंतर आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर बारीक कटिंग करून घेतलेला लसूण घातला आहे. तर वाटणामध्ये सुद्धा लसूण घातला आहे, पर फोडणीमधला लसूण भाजीमध्ये खूप टेस्ट छान येते आणि खायलासुद्धा मस्त लागतो. तर हे बनवलेलं वाटण आपण घालूयात यामध्ये. हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि जिरे याचं वाटण आपण बनवलं आहे पाणी टाकून, ते आपण यामध्ये वापरूयात. तर स्टीलची कढई असल्यामुळे झटपट भाज्यासुद्धा तयार होतात आणि गरमसुद्धा होतात. याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला ऑनलाईन देईल, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी ऑनलाईन घेतलेले आहेत. तर ह्या जी भाज्या आहेत त्या झटपट अशा तयार होतात स्टीलची कढई असल्यामुळं आणि इंडक्शन बेस असल्यामुळं इंडक्शनमध्ये सुद्धा या भाज्या पटकन तयार होतात. आपल्याला इंडक्शनवर सुद्धा याचा वापर करता येतो. तर आपण ही घेतलेली हटवून भाजी ती आपण यामध्ये घालूयात. तर आपल्याला हवं तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहेत. भाजी केली आहेत मी मिक्स. तर बघितलं आहे तुम्ही किती झटपट अशी भाजी ही तयार झालेली आहे आणि जास्त वेळ न घेता भाज्या सर्व झटपट अशा चिरून आपण तयार केलेल्या आहेत. तर आता मी कमी गॅस केला आहेत आणि मस्त अशा शिजून देणार आहेत. आपण ही कमी गॅसवरील उकळी आणणार आहेत, लागेल तसं पाणी घालूयात. तर बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप छान ही भाजी लागते. तर वाटण जे आहे ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं, तेवढं सर्व मी धुवून यामध्ये घालणार आहेत आणि आपण यामध्ये बेसन पीठ घातले आहेत. म्हणजे बेसन पीठसुद्धा भाजीला हटवण्यासाठी वापरलेलं आहे. तर आता भाजीला छान अशी उकळी येणार आहेत आणि मस्त अशी भाजी तयार होणार आहेत. तर झटपट अशी ही भाजी तयार होते, न वेळ लागता झटपट मी ही भाजी तयार केलेली आहे. मस्त हिरवीगार अशी मस्त आंबट चुकाची भाजी आपण केली आहे तयार. नुसतं आंबट चुका न घालता बाकीच्या सर्वसुद्धा पालेभाज्या आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. तर चवीनुसार मीठसुद्धा मी घातले आहेत. तर पालक, शेपू आणि चंदन बटव्याची जी भाजी आहे ती घातली आहे. त्यानंतर आंबट चुका यामध्ये वापरलेल्या आहेत. नुसते आंबट चुक्याने भाजी खूप आंबट लागते. आंबट चुक्याचं सुद्धा आपण प्रमाण थोडंसं घेऊन आणि मस्त अशी ही भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. बारीक चिरलेली कोथिंबीर, तर बघा तुम्ही छान अशी भाजी तयार झालेली आहेत आणि त्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ती भाजी खाताना खूप छान असे लागतात.
तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही प्रोडक्ट घ्यायची असेल तर नक्कीच खरेदी करा. अशी पद्धतीने ही कढई आणि तेलाची बॉटल. तर भाजी कशी झाली याची तुम्हाला मी दाखवते. तर याची सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर बघा तुम्ही किती मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि भाजीमधली जी शेंगदाणे आहेत ती किती छान अशी दिसत आहेत. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा. पौष्टिक रेसिपी आहे. सर्व भाज्यांची ही गरगटा भाजी आपण तयार केलेली आहेत. मस्त अशी आंबट चुकाची भाजी तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय.